मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे मूळ गाव असलेल्या माथुरीमध्ये जे आहे ते ओबीसी समाजाच्या रॅलीवरती दगडफेक झालेली आहे आणि दगडफेकीनंतर जे आहे ते तणावपूर्ण जे आहे ते शांतता माथुरीमध्ये आहे. एकंदरीत माथुरीमध्ये ते उभा आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जे आहे त्या ठिकाणी माथुरीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी घटना घडली त्या घटने ठिकाणी जे आहे गावकरी आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. नेमकी घटना कशामुळे घडली, घटनेचं कारण काय होतं मी गावकऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. संपूर्ण गाव जे आहे संपूर्ण दररोजचे व्यवहार जे आहेत त्यांचे चालू आहेत. एकंदरीत घटना कशी घडली होती, घटनेचा क्रम काय आहे, कशामुळे घटना घडली होती, काय सांगाल. एकंदरीत काल रॅलीवरती दगडफेक झालेली होती, काय घटना घडलेली होती, सुरुवात काय झाली, कशामुळे सुरुवात अशी झाली तिकून लोक आले, रॅली चालू होती, गाव संपत आलं पण मध्ये येऊन थांबले आणि बाईकवर जे लोक होते त्यांनी बाईक जागजागी लावल्या, रस्ता बंद झाला आणि डीजी लावून नाचत होते, आडत होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यातलेच काही लोक त्यांना म्हणले नका इथं जागेवर उभा नको करा, पुढं चला चला जरांगे पाटलाच गाव आहे. त्याच्यात एक जण मला जरांगे पाटलाच गाव, कोण जरांगे आम्हाला नाही माहित, असं तसं शिव्या द्यायला चालू केले, जातीवादावर बोलायला लागले. नंतर काही लोक म्हणले पुढं जा, त्याच्यानं सुरू झालं. त्याच्यातले 2-3 लोक पेलेले होते, त्याने हॉटेलवर दगड फेकले आणि दगड फेकल्यानंतर गावातून परत लोक जमा झाले, मग दगडफेक चालू झाली. काय नेमकी कधी सुरुवात झाली. गावातल्या लोकांच्या काही नाही, बाहेर गावच्या लोकांनी येऊन अटॅक केला गावावर. गोळेगाव आहे, पाथर्डी तालुक्यातले काही माळेगाव पारगाव इकडून लोक येत होते आणि जवळचे जे गावाचे लोक होते त्यांना समजून सांगत होते की बाई असं करू नका म्हणून, पण बाहेरच्या लोकांनी जास्त आक्रमक भूमिका घेतली आणि इथून गेल्याच्या नंतर पुढं रोडवर ट्रॅव्हलर्स आडील्या, त्या ट्रॅव्हलर्स तपासित होते, त्यांना जात विचारायचे, त्यांचे आधार कार्ड बघायचे आणि कोणत्या जातीचे म्हणून आडनाव बघून त्यांना खाली उतरून मारलं बऱ्याचशा लोकांना. असा प्रकार गावामध्ये काय परिस्थिती आहे, रोजचं कसं वातावरण. रोजच्या सारखंच वातावरण. आमच्या गावात जातीवाद कधी झालाच नाही नाही. एवढंच नाही, ज्या टायमाला निकाल लागला त्या टायमाला आमच्या गावात विजय मिरवणूक सुद्धा कोणी काढली नाही, गुलाल उधळला नाही, फटाके वाजले नाही, काहीच झालं नाही. एवढं सारं होऊन गावामध्ये काय परिस्थिती आहे, तणावपूर्ण शांतता आहे. मनोज जरांगेंचं गाव आहे. आणि दुसरी बाब म्हटलं तर ओबीसीच्या रॅलीवरती दगडफेक झाल्याच्या देखील बातम्या आलेल्या आहेत. ओबीसीच्या रॅलीवर दगडफेकी कुणी केलीच नाही. आमचे लोक तिकडे गेलते का माळेगाव पारगावला, म्हणजे आमच्या गावात येऊन त्यांनी आम्हाला त्रास दिला. आम्हाला रात्रभर झोपा नाहीत, आमचे लेकर बाळ जागे आहेत रात्रभर, वस्तीवर आमचे वस्तीवरले लोक जागे इथं, वस्तीवर दगड घातले. आमच्या वस्तीवर जे आसपास वस्त्या होत्या यांच्यावर दगड फेकले तिने. इकडे 400-500 लोक येऊन थांबले, इकडं 2000 लोक त्यांचे ह्या फाट्यावर येऊन थांबले, इकडे कारखान्यावर येऊन थांबले. आम्ही कोणत्या गावात गेलतो का बाबा तुम्हाला त्यांना दगडफेक करायला, म्हणजे आमच्याच गावात येऊन त्यांनी डीजी वाजिला, त्यांनी गाणे वाजले. त्यांना फक्त एवढं सांगितलं की आता तुम्ही समोर जा म्हणलं लगेच त्यांनी लगेच चालू केलं, आमच्यावरच हमला चालू केला. मग आता होणारच ना. मग आता काय पोलीस प्रशासनाला काय आव्हान असणार आहे, काय नेमकं केलं पाहिजे, येथील राजकीय मंडळीला तुमचं काय सांगणं असणार आहे. राजकीय मंडळीला सांगणं आहे आमचं की त्या जे ते तईत का त्यांना सांगा की बंद करा म्हणून, त्यांना मेसेज द्या त्यांच्या समाजाला की हे नको, हे चांगलं नाही, बरं नाही. पण त्यांनी आमच्यावर आम्ही मराठी समाज आहे, थोडक्यात मराठी समाजावर ठीक आहे, त्यांनी मुस्लिम समाजावर एक टपरी मुस्लिम समाजाची ती टपरी फार त्याच्यावर दगड बिगड घालून फार भोगा केला तिचा. परत ट्रॅव्हल्सला बी त्यांनी दगड आणले मराठीचे, कोणी मराठी कोण, त्यांनी छानबीन करून त्यांनी मारहाण केली त्यांनी. परत मुस्लिम समाजाच्या गाड्या चालल्या होत्या त्या बी गाड्या फोडल्या त्यांनी. नेमकं यांना ते सहनच व्हायना ना, त्यांना कुठंतरी पचायचं बी कळलं पाहिजे, पचलं बी पाहिजे. नक्कीच बघू शकतोय मुस्लिम समाजाच्या देखील गाड्या आडून आधार कार्ड मागून जे आहे ते आडनाव विचारलं जायचं आणि मग तिथून पुढे जे काय करायचे ते करायचे. ते माझ्यासोबत आणखी गावकरी ठरवून काय घडलं होतं नेमकी, एकंदरीत दगडफेक झाली आणि दगडफेकाचे रूपांतर जे आहे संपूर्ण वादामध्ये निर्माण झालं. दगडफेक ऍक्च्युली त्यांनी सुरुवात केली ती, कारण ऍक्च्युली ते रॅली वगैरे काय नव्हती, फक्त समर्थक रॅलीकडे चालले होते आणि समर्थकाचा उद्रेक असा होता की त्यांना असं काहीतरी दाखवून द्यायचं होतं की आम्ही काहीतरी वेगळे आहेत बाबा, उद्रेकची भावना वगैरे त्यांना आता जाणून बुजूनच करायचं होतं ते. कारण त्यांना जर रॅलीकडेच जायचं असतं तसे सरळ गेले असते, या गावात थांबले नसते, काय नसते. हा, रॅली आल्यानंतर तुम्ही अवश्य थांबा हे करा, पण तुम्ही रॅलीपर्यंतच पोहोचले नाही. आणि रॅलीचा आणि ह्या लोकांचा काही संबंध नव्हता. रॅली तिकडे होती. सुरुवात झाली कशी, कशा सुरुवात अशी झाली की ते घोगस पारगावरून निघले, इथपर्यंत दिवसर फास्ट आले आणि जशी मातुरी लागली तसं मग त्यांनी ते डीजे वगैरे गाणे चालू केले, मुंडे साहेबाचे वगैरे. लोकांनी त्यांना सांगितलं गाणे वगैरे काय तुम्ही वाजू नका,
हे काय इथं बरोबर नाही. जातीवाची डीजेला गाड्या वगैरे आडे लावणं, मग इथं स्टँडवर थांबणे, मग ते 1-2 जणाला खाली उतरले त्या हॉटेलमध्ये काही घेण्याच्या निमित्ताने म्हणा, बिस्लरी बाटल्या घेण्याच्या निमित्ताने म्हणा, आणि काही लोक बाटल्या घ्यायला गेले, काही लोक इकडे नाचायला लागले. म्हणजे त्यांचं वातावरणच ते वेगळं होतं. मग नेमकं ते घ्यायला आलेत का तिथं गाणे वाजायला आलेत हे नाही कळलं. मग त्यांना थोडं समजून सांगितलं की बाबा की तुम्ही गाडी अडवू नका, की बाकीच्या लोकांना बी त्रास व्हायला लागला, तुम्ही थोडं पुढं जा तिकडे आणि तिकडे पटांगणात काहीतरी तुमचं करावं कार्यक्रम. तर त्यांनी काय ते ऐकलं नाही. 1-2 जणाला शिवीगाळ केली, पाटलाला बी शिवीगाळ केली. मग आपल्या गावामध्ये बाहेरचं कुणीतरी येऊन अशा प्रकारची शिवीगाळ करणं कुणालाही सहन नाही होणार. तिथून पुढं थोडंफार मग सुरुवात झाली आणि वादात रूपांतर झालं. तर असं काही नाही, सगळे लोक आज बी शांत आहेत. इथून पाठीमागं पण शांत होते. असा काही प्रकार इथून पाठीमागं घडला नाही. पण जाणून बुजून त्यांना पाटलाच्या याच्यामध्ये आरक्षणामध्ये म्हणा, त्यांच्या ध्येयामध्ये म्हणा, कुठून तरी उद्रेक घडून आणायचा होता. आणि त्या पद्धतीने त्यांना कुठंतरी पाठीमागे त्यांना खेचायचं होतं. कुठंतरी ह्या चाललेल्या कार्यक्रमाला कुठंतरी गालबोट लावायचं होतं. आणि गालबोट कसं लावायचं त्या उद्देशाने त्यांना कुठंतरी जागा सापडायची बाबा की काय करू शकतो आपण यांच्या कार्यक्रमात, म्हणजे व्यत्यय कसा आणू शकतो. आणि ते व्यत्यय आणण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवू लागले. आता काय परिस्थिती गावामध्ये एकंदरीत वातावरण कसं? आता एकंदरीत परिस्थिती सध्या तरी शांत आहे. पण आजूबाजूला जसे आम्हाला मेसेज येते तर तिकडची परिस्थिती काही शांत नाहीये. गाव जरी शांत असेल तरी त्या लोकांचा उद्रेक आणखी त्या ठिकाणी चालू आहे. त्याला कारण बघू शकतोय, आणखी देखील उद्रेक होऊ शकतो असं एकंदरीत सांगितलेलं आहे. गावात संपूर्ण समाज जे आहे ते गुन्हेगोविंदाने नांगरला आहे. कुठल्याही पद्धतीचा जातीवाद नाही. काय घटना घडली होती, घटनेचा क्रम कसा होता, काय सांगाल एकंदरीत? घटनेचा क्रम असा होता की ते आपले लक्ष्मण हाके यांना आणायला चालले होते. तर त्यांनी मातुरी डीजे घेऊन आले, घोषणा देऊ राहिले. तर त्यांना समस्त ग्रामस्थांनी सांगितलं की तुम्ही असं काही करू नका, उद्रेक होईल, असं तुम्ही वर्तणूक करू नका. तर त्यांना जो मानतात त्यांनी शिवीगाळ करायला चालू केली. पुन्हा लोकांवरती दगडफेक करायला चालू केले, लोकांना हाणमार चालू केली, काही हॉटेलवर दगडफेक केली. हे करणं एकदम चुकीचं आहे. आणि माझं तर असं म्हणणं आहे की बीड जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे. हे असं पालकत्व स्वीकारून चालत नसतंय. कुठल्याही एकाच जातीला तुम्ही जर हाताखाली धरत असताना बाकीच्या जातीला जर पाठीशी धरत असताना बाकी एकाला पोटाशी धरत असताना हे चुकीचं आहे. बीडचे SP साहेब सुद्धा असतील, त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे दखल घेतली पाहिजे. जर शांततेत जर मराठा आरक्षणाचे जर सभा चालू असेल, मोर्चा चालू असेल, तर मराठ्याच्या 200 पोरावर जर ते विनाकारण केसेस लावत असतील तर काल झालेल्या एवढ्या भयंकर दंगलीमध्ये त्यांनी किती लोकांवरती गुन्हे दाखल केले याचं पण स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. मीडिया समोर येऊन उघड द्यायला पाहिजे. मी तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगेल की राजकीय नेत्यापेक्षा आणि इतर OBCच्या समाजापेक्षाही मला तर बीड जिल्ह्यातले अधिकारीच जातीवाद करताना असं दिसून येते. कारण की अजून निकाल लागून महिना झालेला नाही लोकसभेचा, तर त्यांनी कलेक्टर साहेबांची सुद्धा बदली केलेली का, तर त्यांनी एक सोड भावनेतून बदली केल्याचा उघडकीस येते. मी ते पण बघितलेलं आहे न्यूजवरती. आता गावातली माथुरीमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे, वातावरण कसं आहे? दररोजचे व्यवहार सुरू झालेले दिसते आम्हाला. नाही, सध्याचे व्यवहार वगैरे सुरळीत चालू येतं. पण वातावरण सध्या शांतच आहे. पण त्यांना शांत नाही आहे, कारण की तुम्ही गावाच्या बाहेर ते 200-300 मीटरवर जर गेले तर तुम्हाला दिसून येईल रोडवरती काही दगड पडलेले आहेत, काही काट्या पडलेल्या आहेत, काही हॉटेलचं नुकसान केलेलं आहे. हे साफ चुकीचं आहे. त्यांनी माथुरीत येऊन दंगल केलेली, माथुरीतले समाज बाहेर जाऊन नव्हतं केलं असं काही त्यांनी. नक्कीच बघू शकतो दगडफेकीनंतर जे आहे तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी माथुरीमध्ये पाहायला मिळालं. एकंदरीत आपण बघू शकतो माथुरीमधील जे दररोजचे व्यवहार होते ते व्यवहार सध्याला सुरू झालेले. एकंदरीत संपूर्ण गावकरी जे आहे ते गुन्हे गोविंदाने नांदतात. कुठल्याही पद्धतीचा जातीवाद नाही किंवा त्याचा जातीय तेढ निर्माण या ठिकाणी झालेलं नाही. जी दंगल घडली किंवा जे दगडफेक झाली ती बाहेरच्या लोकांनी येऊन केल्याचा देखील खुलासा या गावकऱ्यांनी केलेला आहे. संपूर्ण ग्रामस्थ जे आहेत सध्याला संपूर्ण व्यवहार जे आहेत या ठिकाणी सुरळीत चालू आहेत. पोलीस बंदोबस्त देखील त्याचप्रमाणे कडेकोटपणे चालू आहे. त्या ठिकाणी पोलिसांचे व्हॅन देखील या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. कुठल्याही पद्धतीचे तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ नये किंवा शांततेचा भंग होऊ नये म्हणून पोलीस देखील अलर्ट मोडवरती आहेत. असं जरी असलं तरी शांततापूर्ण वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मुंबई तकसाठी मी योगेश काशी, माथुरी, बीड.